सकाळी उठल्या उठल्या आपण दात घासताना कोलगेटचा टूथपेस्ट वापरतो. त्याच्यानंतर चहा करताना टाटाचं चहा पावडर वापरतो. गोदरेजचं साबण वापरतो आंघोळ करताना. त्याच्यानंतर बाहेर पडताना आपण गाडीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचं पेट्रोल टाकतो. गाडी वापरतो कुठली तर टाटाची, महिंद्राची, बजाजची. ते सर्व करून ऑफिसमध्ये कामाला जातो, बिझनेस करतो. संध्याकाळी कुठे बाहेर खायला पडलो तर डॉमिनोजमधलं पिझ्झा खातो. राईट. तर असे बऱ्याच कंपनी आहेत ज्यांचे प्रोडक्ट्स आपण न कळत दिवसाला असे हजारो प्रोडक्ट्स आपण यूज करतो आहे. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण पैसे टाकतो तर लोकांना वाटतं की म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात. पण का नाही बुडत जाणून घ्यायचं असेल तर अकाउंटला आत्ता त्वरित फॉलो करायचं आहे, कारण अशा प्रकारचं कंटेंट इतर कुठल्याही अकाउंटवरती तुम्हाला भेटणार नाही. जे काय अमाऊंट आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो तर ते अशा 60 ते 70 कंपन्यांमध्ये डायव्हर्सिफिकेशन होऊन इन्व्हेस्ट होतात. तुम्ही भले 5,000 रुपयाची SIP करा किंवा 500 रुपयाची SIP करा, तुमचे 500 रुपये जवळपास 60 ते 70 कंपनीमध्ये डिवाईड झालेले असतात. भारतामध्ये अशी कधीच वेळ येणार नाही की एकाच दिवशी हे सर्व कंपनीज बंद पडतील, कारण हे प्रोडक्ट्स आपण वापरत राहणारच आहे, त्याचं कन्झम्पशन वाढत जाणारच आहे. एखाद्या वेळेस एखाद्या दिवाळीत गाड्या कमी विकतील किंवा एखाद्या वेळेस चहाचं कन्झम्पशन कमी होईल, पण नंतर पुन्हा ते पिकअप झालेलं असणार आहे आणि ते कंपनी जेव्हा प्रॉफिट करते तेव्हा आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट दिसायला सुरू होणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, 100% सेफ आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी जास्त कालावधीसाठी इन्व्हेस्टेड राहायचं आहे. 7, 10, 15 वर्ष जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणी टिकाल तर भरपूर फायदा, भरपूर प्रॉफिट यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अकाउंट कसं उघडायचं आहे तर मला पहिला कॉन्टॅक्ट करायचं आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मी तुम्हाला पाठवेन. डॉक्युमेंट्स मला सेंड करायचे आहेत. अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. एकदा अकाउंट ओपन झालं की त्याच्यामध्ये आपण मग SIPला सुरुवात करायची आहे. थँक्यू व्हेरी मच.